ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की सायलीने तुम्ही आईबाबांबरोबर इतक्या सराईतपणे खोटं कसं काय बोलू शकलात असा प्रश्न विचारल्यावर सदाशिव आणि मैनावती दोघंही सांगत असतात की मग आम्ही काय करणं अपेक्षित होतं। अगं इथं आम्ही भिका मागितल्या हे तुला मान्य नव्हतं, तुला आवडलं नाही, तर मग तुझ्या सासू सासऱ्यांना आम्ही कुठल्या तोंडाने सांगायचं होतं की आम्ही रस्त्यावर भिका मागत होतो। त्यांना तरी हे सगळं कसं काय आवडलं असतं, त्यांनासुद्धा नसतंच पटलं। त्यामुळे मग आम्हाला जे सुचत गेलं ते आम्ही बोलत गेलो। खरंच सांगतोय, आम्ही काही ठरवून तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर खोटं नाही बोललो गं। आमचं चुकलं। आम्ही खरं तर चोरीही नको करायला हवी होती, भिकाही नको मागायला हव्या होत्या आणि खोटंही नको बोलायला हवं होतं। आमचं चुकलं, आम्हाला माफ कर सायली, हवं तर पाया पडतो। त्याबरोबर सायली म्हणते बरं राहू द्या, पण पुन्हा असं काही करू नका आई बाबा। आणि एवढं बोलून ती आता तिकडनं बाहेर जाते। आता जशी सायली बाहेर जाते, मैना धावत जाते आणि पटकन दरवाजा बंद करून घेते। आणि मग आता सदाशिव आणि मैनावती हे दोघंजणं जोराने मोठमोठ्याने हसायला लागतात। तशी लगेचच मैना आता सदाला खुणावते की अहो जोरात हसू नका। मग काय, दोघंही हळूहळू हसत असतात, कारण थोडक्यात तो सायलीला गंडवण्याचा तो सक्सेसफुल झालेला असतो आणि सायलीला त्यांनी पूर्णपणे गंडवून टाकलेलं असतं। त्यांना जे हवंय ते घडल्याचा त्यांना एक विशिष्ट असा आनंदही झालेला असतो। त्याबरोबर इथे शुभम जो असतो तो आता प्रियाच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ शोधत असतो। पहिला तर त्याला व्हिडिओ सापडतच नसतो, तर महिपत नागराज त्याला सांगत असतो, अरे बाबा पटपट शोध, जर त्या प्रियाला कळलं ना तिचा मोबाईल गायब आहे तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल। तो सांगत असतो की हो सर, मी शोधतोय पण मला व्हिडिओ सापडत नाही आहे, मी कधीपासून शोधतोय बघताय ना। आणि मग कसं बसं करून आता इथे नागराजला आणि शुभमला तो व्हिडिओ सापडलेला असतो। शुभम पहिला तो व्हिडिओ डिलीट करतो। त्याबरोबर इथे साक्षी म्हणत असते, हो खरंच तू मला भेटायला येतोयस, आय एम रिअली सो एक्सायटेड। हो ना, हो आपली पहिली भेट खूपच छान असेल अशीच मी सुद्धा आशा करेन। हो नाही, काय होतं ना, बऱ्याच वेळा सोशल मीडियावर फसवणूक होते, पण आपल्या बाबतीत तसं होणार नाही याची मला खात्री आहे। त्याबरोबर इथे शुभम हा नागराजला विचारतो, हाच तो व्हिडिओ आहे ना? हाच। त्याबरोबर नागराज सांगतो, हो हाच तो व्हिडिओ आहे। त्याबरोबर लगेचच आता शुभम तो व्हिडिओ डिलीट करतो आणि म्हणत असतो, वा अगदी उत्तम काम केलंस, चल आता मी पटकन हा मोबाईल ठेवून येतो, प्रियाला कळायच्या आत आपलं काम झालेलं आहे असं म्हणत आता नागोबा हा खिडकी उघडतो। आता नागोबाने खिडकी उघडल्याबरोबर खिडकीतून अलगद एक हात आतमध्ये येतो। आता हात आत आल्यावर नागराज तिकडे बघतो तर तो हात प्रियाचा असतो। प्रिया म्हणते, व्हिडिओ डिलीट करून झाला असेल तर माझा मोबाईल मला द्याल का? तुम्हाला काय वाटलं नागराज काका, तुम्ही माझा मोबाईल पळवलात, मी तुम्हाला तो पळवूच दिला, कळलं? तुम्ही मगाशी जेव्हा इटली वरडत आलात ना, तेव्हाच मला कळलं होतं की नक्की काहीतरी गडबड आहे, नक्की काहीतरी गोंधळ आहे, म्हणून मग मी स्वतःहूनच हे सगळं करवून घेतलं। तुम्हाला काय वाटतं, मी खरोखर एवढी मूर्ख असेन का की मी हा व्हिडिओ फक्त माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला असेल म्हणून? नाही हो, असं नाही आहे, कळलं ना? त्यामुळे आता जे केलं त्याचा काहीच उपयोग होणार नाही। तुम्ही आणि तुमचा हा मित्र दोघांचीही मेहनत पाण्यात गेली। बरं ते सगळं सोडा, तुम्ही माझा फोन देताय ना? नाही, काय ना, माझ्या फोनवरती मला बरीच कामं आहेत, द्या पटकन द्या। आणि मग एवढं बोलून आता लगेचच इकडे प्रिया ही नागोबाच्या हातातला फोन घेते आणि तिकडनं निघून जाते। नागोबा मात्र काहीच करू शकत नसतो, त्याचे दोन्ही हात हे दगडाखाली आलेले असतात। आता जाता प्रिया पुन्हा मागे येते आणि नागोबाला म्हणते, आणि हो तुम्ही ते भिकारडी जोडपं पाठवलं ना आमच्या घरात? त्याबरोबर लगेचच आता नागोबा म्हणतो, प्रिया अगं रिस्पेक्टफुली बोलते, तुझे आईवडील आहेत। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, तेच ते जे काही आहे ते त्यांनासुद्धा लवकरात लवकर आम्ही घराबाहेर काढू, याचीसुद्धा तुम्ही काही काळजी करू नका, त्याची जी काही तजवीज करायची असेल ती मी करेन, सगळं व्यवस्थित होईल, मार्गी लावेन असं म्हणत आता लगेच प्रिया ही तिकडनं निघून गेलेली असते। तर इथे सायली ही बेडरूममध्ये आलेली असते आणि ती खूप जास्त चिडलेली असते, तिची चिडचिड झालेली असते। अर्जुन तिला विचारतो, काय गं काय झालं? त्यावर सायली सांगत असते, कळत नाही हो मला, आई बाबा इतक्या सराईतपणे खोटं कसं काय बोलू शकतात? नाही म्हणजे कोणी इतकं खोटं बोलू शकतं? अहो मगाशी खाली आईबाबांना ते बिचारे दोघंजण जे बोलत होते ते सगळं खरं वाटत होतं, ते साधे आहेत हो, आणि माझे आई बाबा
माझे आई बाबा सरळपणे खोटं बोलत होते आईबाबांबरोबर. अहो फसवत होते जवळपास त्यांना. एवढं खोटं कोणी कसं बोलू शकतो? त्यावर अर्जुनसुद्धा म्हणतो एक्झॅक्टली. अगं म्हणजे बघ ना, त्या दोघांनी खोटं सांगितलं पण खोट्यातलं खरंसुद्धा आपल्याला नाही ओळखता आलं. किती डिटेलमध्ये आणि किती बारकाईने ते दोघंजणं खोटं बोललेत ना, हे खरोखर शोधून काढणं खूप अवघड आहे. त्याबरोबर सायली म्हणत असते, एक गोष्ट खरी बोलू का तुम्हाला, कधी कधी ना मला हे असं वाटतच नाही की हे दोघंजणं माझे आईवडील आहेत म्हणून. हो खरंच माझं मन मला सांगतं की हे आईवडील माझे नाहीच आहेत. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, काय बोलतेस तू हे सायली? त्यावर सायली म्हणते, हो मी जे बोलते ना ते अतिशय योग्य आणि बरोबर बोलते. तुम्ही एक फोटो बघितलात आणि यांना माझे आईवडील म्हणून माझ्याबरोबर माझ्यासमोर आणून ठेवलं, पण असं होऊ शकत नाही ना. त्याबरोबर मग मात्र अर्जुनचं डोकं फिरतं. अर्जुन म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे? मी कसलीही शहानिशा न करता त्यांना घेऊन आलो आहे का? सायली म्हणते, अहो तसं नाही पण. त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मी कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय कधीच करत नाही. त्याबरोबर लगेच आता सायली विचारते, हो का? पुराव्याशिवाय जर तुम्ही काहीच करत नाही तर मग मला सांगा ना, हे माझे आईबाबा आहेत याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आहे पुरावा. त्याबरोबर मग अर्जुन हा हो आहे असं सायलीला सांगतो. आता मग मात्र सायलीला कळत नसतं की अर्जुनकडे नेमका कुठला पुरावा आहे. अर्जुन DNA टेस्टचा रिपोर्ट आणतो आणि तिच्या हातामध्ये देत म्हणतो, हा बघ हा आहे पुरावा. तुझी आणि मैना काकूंचा DNA मॅच होतो, ही तुमची टेस्ट आहे, त्याचे रिपोर्ट. त्याबरोबर सायली म्हणते, काय तुम्ही आमचे DNA टेस्टही करून घेतलीत? कधी? कशी? आणि हे सगळं तुम्हाला मला विश्वासात घेऊन सांगावं नाही वाटलं? त्याबरोबर अर्जुन लगेचच आठवायला लागतं की कशा पद्धतीने त्याने अगदी पटकन म्हणजे त्यांनी बनवलं होतं हे सगळं. आता जेव्हा हे सगळं सायलीला कळतं तेव्हा तिला आणखीन जास्त दुःख होतं की अर्जुन आपल्याबरोबर खोटं का बोलला. तर इथे आता सायलीला आठवत असतं की ज्यावेळेस अर्जुन म्हणाला होता सरबत खार आहे, तर आता प्रियाचं आणि मैनाचं मत एक झालं होतं की खार आहे तर मग काय करायचं, एवढं सारखं सारखं कोण बनवत बसणार, त्यापेक्षा बाहेरनं ऑर्डर करू, ते कसं परवडेल. त्याबरोबर आता सायलीला त्या सर्व गोष्टी आठवून जरा वियर्ड वाटत असतं. सायली म्हणत असते, अहो कुलूप खोलण्याच्या स्पर्धेतसुद्धा मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं. आईने कुलूप पिनाने उघडलं पण तरीही मी काही बोलले नाही. मला वाटलं जाऊ दे, तिला पैशांची गरज आहे म्हणून कदाचित तिने असं सगळं केलं असेल, पण याचा अर्थ असा होत नाही की तिने असं काहीतरी प्रत्येक वेळेस करायचं. मला नाही चालणार हे सगळं. अहो खोटारडेपणाला सुद्धा काही हद्द वगैरे असते की नाही? आणि तुम्हीसुद्धा एवढं खोटं वागलात माझ्याशी, खोटं बोललात, पण मला ना खात्री आहे की नक्की हे माझे आईवडील नाही आहेत. अहो माझं मन मानायला तयार नाही आहेत की ते माझे आईबाबा आहेत म्हणून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताईसुद्धा नवीन तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तुझ्याशी वाईट वागायचीस ना मग. त्यावर सायली सांगत असते, अस्मिताताईंची गोष्ट वेगळी आहे. अस्मिताताई माझ्याबरोबर वाईट वागायच्या, कुचक्यासारख्या वागायच्या, पण त्यामागे काहीतरी ठोस कारण होतं. आणि अस्मिताताईंना म्हणजे बोलताना त्यांच्याशी वागताना कधीच मला असा परकेपणा नाही जाणवला. कायम मला असं आपलं काहीतरी आहे असं वाटलं. पण आईबाबा जेव्हा आले ना तेव्हा मला असं काहीच वाटलं नाही. म्हणजे आपल्यापणाच्या ज्या भावना असतात त्या मला आल्या नाही. आता अर्थात माझे आईबाबा सापडले हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता, त्यामुळे मला तेव्हा बरं वाटलं. पण एक तो जो आनंद असतो ना तो मला झालेला नाही आहे. त्यामुळे माझं मन मला सतत असं सांगत असतं की हे माझे आईबाबा नाही आहेत, हे माझे आईबाबा नाही आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू? हे तुला तरी कळतं आहे का? आता तू टेस्टचे पेपर बघितलेस ना, मग तरीही हे बोलशील? सायली म्हणते, ते काही असो, म्हणजे रिपोर्टच्या बाबतीत कधीतरी काही होऊ शकतं ना, म्हणजे अदलाबदलीसुद्धा चुकून होऊ शकते किंवा काय आणखीनसुद्धा असू शकतो ना, आपण तोही विचार करायला हवा. त्यावर मग मात्र आता अर्जुन म्हणत असतो, तुला कळतं आहे तू काय बोलतेस ते? रिपोर्टची अदलाबदली कशी काय होईल? ती पण DNA रिपोर्टची. ठीक आहे, तुला जे वाटतं आहे ना ते तू कर, आता मला काही सांगूच नको, तुझं हवं तसं तू तुझ्या मनाप्रमाणे कर गोष्टी, बस. एवढं बोलून आता अर्जुन हा झोपायला जातो. तर सायली म्हणत असते की तुम्हाला कळत नाही आहे का मला काय सांगायचं आहे ते? अहो असं नसतं, तुम्हाला का कळत नाही आहे? मी बघितलं आहे ना सगळं जवळून, आईबाबांना वागताना बोलताना, त्यामुळे मला असं सतत राहून वाटतं की ते माझे आईबाबा नाही आहेत. आणि या प्रकरणाच्या मुळाशी मी नक्की जाणार म्हणजे जाणार. कळायला तर हवं नक्की काय गडबड आहे ते. त्याबरोबर आता लगेचच इकडे
अर्जुन तुला जे वाटेल ते तू कर एवढं बोलून झोपून घेतो. सायली मात्र तिथे विचार करत तशीच थांबलेली असते. तिला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे सदाशिव आणि मैना दोघंजणं तिचे आईवडील आहेत का ते तुझ्याशी खोटं बोलत आहेत. त्याबरोबर आता इथे अर्जुनही झोपलेला असतो, त्यामुळे त्याला सतवण्याचा जो काही चान्स असतो तो सुद्धा आता सायलीच्या हातून गेलेला असतो. सायलीने त्याला सांगितलेलं असतं की लवकर लवकर तुम्हीही हात चालवा आणि लवकर लवकर मी सुद्धा हात चालवते. त्यावेळेस तो म्हणाला होता की हो माझं होईल सगळं, पण आता मात्र सगळं काही होत नसतं. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की काय होईल कसं होईल, कारण आता सायलीलाच डाऊट आला आहे की तिचे आईवडील हे दोघंजणं नाही आहेत. त्यात ती अर्जुनबरोबरसुद्धा भांडली की हे माझे आईबाबाच नाही आहेत म्हणून. DNA टेस्ट केली तर तीसुद्धा सायलीला पटली नाही. सायलीला रिपोर्टसुद्धा अदलीबदली झाले असतील असं वाटतंय, कारण ती म्हणत असते की काहीतरी म्हणजे मला वाटलं पाहिजे ना की हे माझे आईबाबा आहेत, पण जर वाटतच नाही आहे तर कसं मान्य करू हे माझे आईबाबा आहेत. आता मग अर्जुनने जे सांगितलेलं असतं की तुला काय वाटेल ते कर, त्याच्यावरती सायली ठाम असते की मी शोधून काढणार हे माझे आईवडील आहेत की नाही ते. त्यासाठी आता काहीतरी करावं लागेल असा एक विचार तिच्या मनात आलेला असतो, पण काय करायचं हे तिला सुचत नसतं. कारण तिला हे माहीत असतं की आपले आईवडील हे एवढं खोटं कसं काय बोलू शकतात. आपले आईवडील इतके खोटारडे कसे काय असू शकतात. इतकी बारीक डिटेल ते इतकं खोटं बोलून कसं सांगू शकतात. हा जो प्रश्न तिच्या मनामध्ये आलेला असतो, त्यामुळे आता तिला झोपही लागत नसते. सतत टेन्शन येऊन राहिलेलं असतं. तर अर्जुन हा आता सांगत असतो की तू प्रत्येक वेळेस उगाच जास्त विचार करतेस, पण सायली ही आता अर्जुनचं ऐकत नसते. कारण तिला माहीत असतं की अर्जुन जे बोलतोय ते तो प्रॅक्टिकली बोलतोय. पण मग अर्जुन हा तिला पुन्हा एकदा एक शब्द सांगतो आणि मगच झोपतो. अर्जुन सुभेदार कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. त्याबरोबर सायली विचारते, पण मला तुम्ही एक गोष्ट सांगितली नाहीत. अर्जुन म्हणतो, कुठली? सायली म्हणते, तुम्हीही एवढी मोठी DNA टेस्ट केलीत पण माझ्याशी काहीच बोलला नाही यासंबंधी. मला विश्वासात घ्यायची इच्छा झाली नाही तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं तुम्ही केलंत कधी, घडलं कधी? मग अर्जुन हा सायलीला सांगत असतो की त्या दिवशी आठवतंय तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतंस, माझ्याशी मैना आणि सदाशिवबद्दल बोलत होतीस, तेव्हा अलगच मी तुझ्या डोक्याचा केस उपटला. त्याबरोबर सायलीला तो दिवस आणि तो केस दोन्ही आठवतं. मग दुसऱ्या दिवशी मैनावतीचा जेव्हा पाय दुखत होता तेव्हा मैनावतीला बसवण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याकडनंही काढून घेण्याचा सगळं प्रयत्न केला, तिचा केस काढून घेण्याचा प्रयत्न केला, माहितीसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण मैनावती काही त्याला माहिती मिळू देत नव्हती. मग केस घेतला आणि गप्प राहिला. त्याबरोबर आता अर्जुन हा सांगत असतो की बघ, मी तर माझ्या परीने जे प्रयत्न करायचे होते ते सगळं केलं. मी त्या दोघांना पहिलं तर जाऊन तुझ्या शाळेमध्ये कन्फर्मेशन घेतलं की हे तुझे आईबाबा आहेत की नाही. जेव्हा शाळेत कळलं तुझ्या की हेच तुझे आईवडील आहेत, तेव्हाच मी हे कन्फर्म ठरवलं की यांना घरी घेऊन यायचं. आठवतं आहे ना मला तुझं आय कार्ड सापडलेलं. त्याबरोबर मग मात्र आता सायली ही विचारात पडलेली असते की नेमकं काय खरं आणि काय खोटं. आता खरं शोधून काढायचं, पण ते कसं हा सुद्धा तर प्रश्न असतो. दुसऱ्या दिवशी आता सायली ही नेहमीप्रमाणे उठलेली असते. उठून ती आता मुद्दामून केस झाडत असते. तर दुसरीकडे आता माझे खोटारडे आईवडील आहेत, ते मला काहीही झालं तरी आता सायलीच्याच नावावरती खपवायचे आहेत, कारण मला हे नकोच आहेत माझ्या आयुष्यात, असं आता ती म्हणत असते. त्याबरोबर आता तिने एक चिठ्ठी बनवलेली असते आणि ती चिठ्ठी आता ठेवणार असते त्या दोघांच्या जवळ, आणि मग त्याच्यातून कळणार असतं की हे सायलीचेच आईवडील आहेत. आता प्रिया म्हणत असते की यांनी जो काही घोळ घातला आहे ना तो सगळा सायलीच्या बाबतीतच निस्तरायला लागू दे, माझ्या बाबतीत काहीही घडायला नको, कारण माझ्या बाबतीत असं काही झालेलं कोणी सहनच नाही करणार ना, माझ्या पाठीशी कोणी नाही येणार. त्याबरोबर आता इथे दुसऱ्या दिवशी अर्जुन झोपलेला असतो. सायलीला त्याला उठवायचं असतं, पण आता अर्जुनला उठवायचं कसं हा तिच्यासमोर जो काही प्रश्न असतो, त्यामुळे सायली ही आता मुद्दामून जोराजोरात काम करत असते. जसं की मुद्दामून जोरात ग्लास ठेवणे, मुद्दामून जोरात ब्लँकेटची घडी आपटणे, मुद्दामून केस झटकणे वगैरे वगैरे, जेणेकरून अर्जुनला स्वतःहूनच आता जाग यावी आणि अर्जुनने उठून बसावं. आता जसं सायलीची इच्छा असते तसंच घडतं. अर्जुन स्वतःहून जागा होतो, उठून बसतो आणि विचारतो, काय चाललं आहे तुझं हे बायको? का उगाचच्या उगाच माझी झोप मोड करतेस, मला झोपू दे. त्यावर सायली म्हणते, हो मग झोपा ना तुम्ही, मी उठवलं आहे का तुम्हाला? तुम्ही कशाला उठून बसलाय? त्याबरोबर मग अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की अजूनही सायलीच्या डोक्यामध्ये कालचा जो राग होता तो आहे, तिचा तो राग गेलेला नाही आहे.
तर सायली म्हणत असते, करा काय करायचं तुम्हाला, तसंही कुठे ऐकता तुम्ही माझं. त्याबरोबर आता सायली एवढं बोलते आणि तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता तिला भूतकाळ आठवायला लागतो थोडासा, म्हणजे जेव्हा सदा आणि मैना आले तेव्हाचा भूतकाळ. तिला आठवत असतं की सदा सायलीला एक सांगत होता आणि मैना काहीतरी वेगळंच. म्हणजे सदा म्हणत होता तू 7 वर्षाची असताना हरवलेलीस, तर सायली म्हणत होती की तू 5 वर्षाची असताना हरवलेलीस. आता नक्की खरं कोणाचं ते नाही मला माहिती. मग आता पुढे सायली ही ठरवते की आपण आता हाच एक मार्ग वापरू शकतो. तर इथे अर्जुन मात्र विचार करत राहतो की आता माझी बायको काय करणार आहे, कसं करणार आहे, गॉड नोस, माझी तर झोप मोडली. असा विचार करत आता अर्जुन हा पुन्हा एकदा अंथरुणावरती अंग टाकतो. त्याबरोबर इथे आता सायली ही सदा आणि मैनावतीला घेऊन बसते आणि आता ती सदा मैनाला म्हणत असते, आई बाबा तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का, तुम्ही इथे आल्यापासून जेव्हा जेव्हा मी तुम्हा दोघांकडे माझ्या बालपणाबद्दल बोलायला आले तेव्हा नेमकं कोणी ना कोणीतरी आलं आणि आपल्या गप्पा मारायच्या राहूनच गेल्या. तुम्ही एक गोष्ट विसरताय, तुम्ही मला हे कुठे सांगितलं आहे की नक्की मी कधी हरवले होते. त्याबरोबर आता सदा आणि मैना म्हणतात की सांगितलं की. त्यावर सायली म्हणते, हो सांगितलंत ना, पण तुम्ही त्यात गोंधळ घातलात. म्हणजे बाबा असं म्हणाले आई की मी 7 वर्षांची असताना हरवले आणि तू असं म्हणालीस की मी 5 वर्षांचे असताना हरवले. मग नक्की मी हरवले कधी? अगं आई बाबा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मला माझ्याबद्दल वेगळ्या वेगळ्या सांगितल्या. आईने एक सांगितलं आणि बाबांनी दुसरंच सांगितलं. असं कसं? आता मग मात्र इथे सदाशिव आणि मैना दोघंही घाबरलेले असतात, कारण दोघांनाही आता कळत नसतं की आता सायलीला काय उत्तर द्यायचं आणि काय नाही. तर सायली म्हणत असते, सांगा ना, तुमच्याशी बोलते मी, तुम्ही दोघांनीही मला वेगळी वेगळी उत्तरं दिलीत. असं कसं? वेगळी वेगळी उत्तरं कशी आली? एकच उत्तरं द्यायला हवी होतीत ना तुम्ही. मग मात्र आता सदा आणि मैना म्हणायला लागतात, अगं ते म्हणजे त्यावर सायली म्हणत असते, हां ते म्हणजे बोला ना काहीतरी, काय सांगत होतात. तर आता हे मात्र सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रियाला मात्र आता टेन्शन आलेलं असतं की आता काय होऊ शकतं. आता ती त्या ठिकाणी येतच असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की सदाशिव आणि मैना हे सायलीचे आईवडील नसून प्रियाचे आईवडील आहेत. हे सायलीला कशा पद्धतीने समजेल, हे कसं समजेल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.